सुजित काय करतोयस? हा तू पितोयस? अरे तुला बरं नाही वाटलं अजून आणि तू लगेच प्यायला लागलास? ए मॉम, मी काय करायचं काय नाही करायचं ते तू सांगायची गरज नाहीये. आउट. सुजित मला तुझं दुःख कळतंय, पण जे झालं तो एक अपघात होता आणि जे झालं ते आपण बदलू शकत नाही ना. तू स्वतःला त्रास करून नको घेऊस आणि हे बघ, दोष पण देऊ नको स्वतःला. मी आहे ना, तुझी मॉम तुझ्या बरोबर आहे. तुझं दुसरं लग्न कशासाठी लावून देत होते मी? एवढीच अपेक्षा होती की ह्या घराण्याला वंश मिळावा. आणि तोच मी आता नाही देऊ शकत आहे. या आधी सुद्धा एक मुलगा म्हणून मी डॅडच्या तुझ्या अपेक्षा कधी पूर्ण नाही करू शकलो आणि इथून पुढे सुद्धा नाही. या पुढे सुद्धा तुमच्या अपेक्षा मी कधी पूर्ण नाही करू शकणार आहे. त्यांना एक चांगला मुलगा हवा होता, पण आता चांगला काय वाईट काय, आता तर मी डॅडची कुठलीच अपेक्षा नाही पूर्ण करू शकणार. त्यांना वारस हवा होता ना या कुटुंबाचा. वारस मी आता देऊच शकणार नाही. म्हणजे इतकं ऑपरेशन झालं, एक शब्द नाही, चौकशी नाही की बघितलं सुद्धा नाही डॅडनं माझ्याकडे. का बघतील? आता काय उपयोग आहे माझा त्यांना? उगाच वाचलो यार त्या हल्ल्यात मी. मेलो सुद्धा बरं झालं असतं. सुजित इकडे बघ, इकडे बघ. बघ तुझी मम्मा आहे ना तुझ्या बाजूने उभी आहे. काय प्लीज सुजित असं नको बोलू. ए मम्मा, तू खोडं नको बोलू यार. तू माझ्याशी चांगलं वागतेय कारण अजूनही तुला अपेक्षा आहे की कदाचित काहीतरी मिरॅकल होईल आणि मी बाप बनू शकेन. ती कधीच बाप नाही बनू शकणार. आणि माझी काळजी वाटली म्हणून माझं दुसरं लग्न नव्हते लावत तू. तुला सुद्धा या घराण्याचा वारस हवा होता, जो मी आता कधीच नाही देऊ शकणार. त्याच्यामुळे डॅडसाठी तुझ्यासाठी आय एम युजलेस. बरोबर ना? नाही रे सोन्या, असं नको बोलूस. त्याची बात तुला काय आता नाही ओळखत मी मॉम. समजी जा यार, मला कोणीच नकोय. मला एकटं राहायचं यार. गो आउट. सुजित ऐक ना. प्लीज लिव्ह मी अलोन. प्लीज लिव्ह मी अलोन मॉम. गो. सुजित ऐक. निघ, मला एकटं राहायचंय. नाही सुजित. निघ, मला एकटं. फॉर गॉड सेक लिव्ह मी अलोन. चल चल आउट. सुजित सुजित. याने नैराश्यात काही चुकीचं पाऊल नको उचलायला. साहेब, काय रे म्हणे? पार्टी ऑफिस मधून मला फोन आला होता, तुम्ही फोन उचलत नाही म्हणून. बरं, ते जाधव हे म्हणत होते उद्याची मीटिंग कन्फर्म आहे की नाही. उद्याच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाक. काय साहेब, विरोधी पक्षातले 2-3 नगरसेवक आहेत, त्यांना आपल्याला जॉईन व्हायचंय. त्यांना भेटायचंय, तुम्हाला बोलायचंय. त्यांना सांग मी आजारी आहे म्हणून. बर, ही फाईल बघा एकदा. मी सगळे आकडे चेक केले, पण तुम्ही पण बघा. बर.
अहो अहो ऐका ना, सुजितने स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय. तो दार नाही उघडते. तुम्ही त्याला भेटला नाहीत ना, त्याचा धसका घेतलाय त्याने. तुम्ही एकदा चला ना, भेटा ना त्याला. त्याला खरंच खूप वाईट वाटतंय. प्लीज चला ना. ही त्याची नेहमीची नाटकं आहेत शालिनी. तू काय त्याला आज ओळखतेस का? अहो तसं नाहीये, त्याला खरंच वाईट वाटतंय. तो तुमची वाट बघतोय. हे बघा शालिनी, मला भरीच पाडू नका तुम्ही. मणी तू तरी सांग ना, हे आले ना तर हाक मारली तर सुजित दार तरी उघडेल, आणि त्याने रागाच्या भरात काहीतरी करून घेतलं स्वतःला, तर आपण काय करणार आहोत? साहेब, मॅडम बरोबर बोलताय. तुम्हाला माहिती आहे ना सुजित किती हट्टी आहे. त्याने दार उघडलं नाही, रागाच्या भरात काही कमी जास्त केलं तर तुम्ही नका चिडू त्याच्यावर. तो ऑलरेडी फ्रस्ट्रेड आहे. चला साहेब, प्लीज. साहेब चला ना प्लीज. ठीक आहे, चला. सुजित दार उघड. सुजित दरवाजा उघड. सुजित दार उघड, मला भीती वाटते. सुजित तू काय करतोयस? सुजित दार उघड, नाही तर आम्ही दरवाजा तोडू. सगळं घर तोडून टाका. मला काय करायचं? मला एकट्याला राहू द्या यार. प्लीज तुम्ही जा नाही, प्लीज. मणी हा कसा बोलतोय बघितलंस? ऐकलंस तू? सुजित, मी इथे बाहेर आलोय. दार उघड. दार उघडलं नाहीस तर मी जातो. तू बस आतमध्ये रडत. तुम्ही खाली थांबा. मला सुजितशी महत्वाचं बोलायचं आहे. जा. सुजितराव, तुमची ही नाटकं एका मिनिटात बंद करा. सिंपथी मिळवण्यासाठी विक्टिम कार्ड खेळतोयस ना, ते बास कर आता. माझ्या डोक्याला आधीच खूप ताप झालेला आहे, त्यात ह्याची भर घालू नकोस. नाटक करतो मी. डॅड, मी विक्टिम कार्ड खेळत नाहीये. मी विक्टिम आहे. माझ्यावर इतका मोठा हल्ला झाला, ऑपरेशन झालं, माझं कधी भरून न येणारं नुकसान झालं या सगळ्यात, आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता डॅड? मला आता काय वाटतंय? मला काहीच वाटत नाहीये का? काहीच माझा विचार करत नाहीयेत का डॅड तुम्ही? सुजितराव, मुलगा आहेस तू माझा, आणि मी तुझा बाप आहे. आयुष्यभर फक्त तुझाच विचार करत आलेलो आहे मी. हो, झाले आपल्यात मध्यंतरी वाद झाले, टोकाची भांडणं झाली, तुला मी घरातनं बाहेर काढलं, तुझ्यावर हात उचलला, पण काहीही झालं तरी सुद्धा एक बाप म्हणून फक्त तुझा विचार करत आलेलो आहे मी. तुझ्याकडनं फक्त एकच अपेक्षा होती, बाकी काहीही नाही, की तू आपल्या ह्या घराला एक वारस द्यावास. इतके कष्ट करून मी हे जे नाव मिळवलेलं आहे, हे जे वैभव उभं केलं आहे ना, ते सांभाळण्यासाठी तू फक्त एक वारस द्यावास. एवढीच एक माफक तुझ्याकडनं अपेक्षा होती माझी. पण तू पण काय डॅड, मी कुठे नाही म्हणालो होतो. मलाही हवंच होतं एक मूल, मला सरपोतदार घराण्याला वारस द्यायचंच. पण डॅड, आता हे जे काही झालं त्यात माझी चूक आहे का? हे हॉस्पिटलमध्ये झालंय ना, ह्याच्यात मी काय केलंय? सुजित, हे मॅन्युप्युलेशन, खोटं बोलणं, हे ज्या शाळेत तू शिकलायस ना, त्या शाळेत तुझ्या वयाचा असताना मी प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालोय. आणि म्हणूनच आत्ता मी जिथे आहे त्या ठिकाणी मी पोहोचू शकलोय.
तुमचा काय प्रताप आहे हे मला कळलेलं नाहीये असं समजा तुम्हाला वाटत असेल ना, तर अजूनही तुमच्या बापाला तुम्ही ओळखलेलं नाही असं म्हणायला हवंय. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय डॅड? मला एवढंच म्हणायचंय की तू आखलेला प्लॅन हा बुमरँग होऊन तुझ्यावरच उलटलाय आणि तू पाठवलेल्या मारेकऱ्यांनी तू स्वानंदी आहेस असं समजून तुझ्यावरच हल्ला केला, बरोबर ना? हे तुम्हाला कोणी सांगितलं? संचिताने. तिला तर बस! तिला का बोलतोयस? चूक तू केलीयस ना? अरे थोडी जरी अक्कल असेल ना तुला, तर मी अमुक करेन, मी तमुक करेन, मी ह्याला मारेन, त्याला ठेचीन, एवढंच फक्त बोलतोयस तू, करत मात्र काही नाहीस. तुम्हाला जरा जरी अक्कल असेल ना तर आठवा, तुम्ही मणीकडून एका अग्रीमेंटवर सही करून घेतलीये, आठवतंय? त्याप्रमाणे स्वानंदी आता तिच्या गुन्हेगाराचा शोध घेणार नाही, ती थांबवेल आणि मणीला स्वानंदीची आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी आहे, त्यांच्याबद्दल भीती आहे. आता विचार करा, समजा स्वानंदी नसेल तर मणीच्या मनात ही जी भीती आहे ती नाहीशी होईल, बरोबर ना? आणि समजा ही भीती नाहीशी झाली तर तो पोलिसात जाईल आणि तिथे जाऊन समजा तुमचं नाव सांगितलं तर आयुष्यभर तुम्ही खडी फोडायला जाल जेलमध्ये, कळतंय का? तुम्हाला समजा हे माहित होतं तर तुम्ही का केलं हे? ज्या फांदीवर तुम्ही बसलात तीच फांदी कापायला निघालात? नाही, ती फांदी कापली गेली नाहीच, पण तुम्ही पडलात आणि तुमची ही अशी अवस्था झाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ह्या हल्ल्यातून वाचलात आणि आज जिवंत आहात ते केवळ मणीमुळे. मणी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, तुमच्या बरोबर तिथे तो थांबला, तुमची देखभाल करत होता. ज्या मणीचा तुम्ही इतका रागराग करताय ना, त्या मणीनं तुला, मला, ह्या घराला प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून बाहेर काढलेलं आहे. आज सुद्धा तुमच्यामुळे मी एवढा डिस्टर्ब झालोय तर माझी सगळी कामं तो करतोय, तो सांभाळतोय. पण डॅड, बस, एक शब्द बोलू नकोस. तो मणी प्रत्येक वेळेला मला मदत करतो आणि तू प्रत्येक वेळेला मला संकटात टाकतोस. तू घातलेले घोळ आणि तुझी पाप लपवताना, तुला पोलिसातून आणि कायद्याच्या पंज्यातून बाहेर काढताना मला किती खटपटी आणि किती कॉम्प्रोमाइजेस करावे लागलेत ह्याची तुला कल्पना नाहीये. बास झाली तुझी ही रडारडीची आणि फेकाफेकीची नाटकं. ह्याच्या पुढे काही करताना मला विचारत जा. समजा मला न विचारता काही केलंस, काही घोळ घातलास आणि अडकलास तर मी तुला सोडवायला येणार नाहीये. माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. आणि तुझ्याकडनं तर माझ्या सगळ्या अपेक्षा संपलेल्या आहेत. एक वारस मिळावा ही अपेक्षा सुद्धा आता माझी संपली. डॅड, डॅड, डॅड. माझा फोटो आणि इथे कसं काय? याला रक्त कोणाचं लागलंय? मणी सर, तुम्ही हा फोटो कपाटातनं काढला होता का? आणि हे बघा ना, रक्त लागलंय, कुणाचं लागलंय काय माहिती. आणि हा फोटो इथे कसा आला? म्हणजे टेबल खाली पडला होता, मी झाडत होते तेव्हा दिसला. नाही, म्हणजे मी तर नाही काढलाय तुमचा फोटो. मग इथे कसा आला?
म्हणे सर, सुजित सरांवर जो हल्ला झाला ते रक्त तर नाही लागलंय फोटोला. हो म्हणजे मी पण तोच विचार करत होतो आता. हा म्हणजे एकतर सुजित सरांवर हल्ला झाला तेव्हापासून किंवा त्या आधीपासूनच तो फोटो इथे पडला असावा. पण तुम्ही म्हणताय तुम्ही कपाटातनं नाही काढला, मग इथे कसं काय आला तो फोटो? जाऊ द्या स्वानंदी, हे बघा मला असं वाटतंय की तो सॉस किंवा रंग वगैरे पडलेला आहे. बघा ना तुम्हीच नीट. बरं हे जाऊ द्या, मला सांगा तुम्ही गोळ्या घेतल्या का? नाही, मी विसरले म्हणे सर. असं विसरून कसं झालंय स्वानंदी, पहिले घ्या. हा, मी पाणी आणते. डाग तर रक्ताचेच आहेत, पण स्वानंदीच्या फोटोवर का? तुझ्याकडनं फक्त एकच अपेक्षा होती, आपल्या ह्या घराला एक वारस द्यावास. तुझ्याकडनं तर माझ्या सगळ्या अपेक्षा संपलेल्या आहेत. सुईत सरपोतदार, ऐक, काही अर्थ नाही आता तुझ्या सगळ्या. तुझ्या बापाच्या तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही आहेत. तुझ्या बायकोच्या तुझ्याकडून आता काहीच अपेक्षा नाहीये, कारण तू तिला कधी आईच नाही बनवू शकणार. काय करू मी सगळं? आय एम युजलेस. आय एम युजलेस. सुजित सरपोतदार, खूप लवकर लक्षात आलं तुझ्या की तू युजलेस असते. गुड. देर आहे दुरुस्त आहे. तुला कळलंय ना, हे महत्वाचं. मी काय म्हणतोय सुजित, तुला जर आता हे कळलंच आहे तर हे असं दारू पिऊन तमाशे करून कशाला वेळ वाया घालवतोयस? सुजित, तुझ्या डॅडना एक मुलगा म्हणून तुझ्याकडनं कुठलीच अपेक्षा नाहीये. संचिताला एक नवरा म्हणून तुझ्याकडून कुठलीच अपेक्षा नाहीये. आणि या जगाला एक पुरुष म्हणून तुझ्याकडनं आता कुठलीच अपेक्षा नाहीये. कारण तू आता कधीच बाप नाही बनू शकत. ही गोष्ट जेव्हा बाहेर जगाला कळेल ना, हसतील तुझ्यावर. माझ्या मते तुझ्याकडे एकच ऑप्शन राहिलाय सुजित. तू या सगळ्यापासून लांब कुठेतरी निघून जा, जिथे तुला कोणी ओळखतच नाही. हे अजून एक ऑप्शन आहे तुझ्याकडे. स्वतःला संपव. सुजित सरपोतदार. हे
सगळं घडलंय ना त्या हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन स्वानंदीच्या पोटात जे मूल वाढत आहे ना, माझं आहे. स्वानंदीच्या पोटात मूल वाढत आहे ते माझं आहे. ओके, अरे खरं तर हो, स्वानंदीच्या पोटात तुझंच मूल आहे, बरोबर आहे. पण त्याने काय होणार आहे? ही गोष्ट तू जगाला सांगणार आहेस? सुजित, ही गोष्ट जगाला सांगितल्यानंतर तू जेलमध्ये जाणार खडी फोडायला. काय उपयोग? आणि तुला जर काय घरात राहायचं असेल ना, तर एक गोष्ट तुला गपगुमान मान्य करावी लागेल की सरपोतदारांचा पुढचा वारस तू नाही, मणी असणार आहे. स्वानंदीचं बाळ झाल्यानंतर सरपोतदारांचा वारस ते बाळ असणार आहे. म्हणजे बघा, बाळ तुझं, पण त्याचा बाप मणी. हा हक्क तुझा, पण गाजवणार मणी. तो मणी, ती स्वानंदी, तिचं ते बाळ, त्यांची सत्ता असणार सुजी त्या घरावर, तुझी नाही. तू होणार त्यांचा गुलाम. सुजित सरपोतदार गुलाम. नाही 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 नाही, मी असं होऊ नाही देणार. नो, मी नाही असं होऊ देणार. नाही नाही, असं नाही. मग तू काय करणार? तू काहीच नाही करू शकत सुजित सरपोतदार. यू आर ट्रॅप्ड, यू कॉर्नर्ड, चेकमेट. तुझ्या डॅडला कळलं ना तू बाप नाही बनू शकणार आहेस. कसे वागतायत बघ, बघायला तरी आले का तुला? नाही ना? विचार कर, ज्या दिवशी स्वानंदीचं मूल या जगात येईल त्या दिवशी ते तुझ्याशी कसे वागतील. संपलंय सगळं सुजित सरपोतदार. आता तू या घरात एक गुलाम म्हणून जगशील. गुलाम.